नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण पालकाची गरगटा भाजी बनवत आहोत. छान अशी दाटसर ही भाजी तयार होते. कमीत कमी तेलामध्ये आणि मोजक्या साहित्यात ही भाजी बनवून तयार होते. खूपच पौष्टिक अशी ही भाजी असते. आपण आठवड्यातून एकदा तरी ही भाजी खायलाच हवी. बऱ्याच लोकांना ही भाजी आवडत नाही, तर या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर ते सुद्धा आवडीने खातील. तर मी इथे 2 जुडी पालक व्यवस्थित निसून घेतलेला आहे. नंतर त्याला स्वच्छ धुवून घेतला आणि कापून घेतलेला आहे. तर बारीक असा हा पालक आपल्याला कापून घ्यायचा आहे. पालकाची फक्त पानं नाही घ्यायची, थोड्याशा काड्यासुद्धा घ्यायच्या म्हणजे भाजी चवदार लागते. आता एका पातेल्यामध्ये भाजी टाकायची आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं. भिजवलेली मूग डाळ आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. साधारण 15 ते 20 मिनिटे 2 चमचे मूग डाळ भिजत ठेवलेली होती. सोबतच अर्धी वाटी शेंगदाणे आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत. हे कच्चे शेंगदाणे आहेत. आता गॅस चालू करून बारीक गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे. तर अगोदर आपण डाळ आणि शेंगदाणे भाजीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. आणि आता बारीक गॅसवरती 10 मिनिटे ही भाजी आपण व्यवस्थित अशी शिजवून घेऊ. 10 मिनिटानंतर छान अशी ही भाजी शिजलेली आहे. हे सर्व आता एक वेळेस व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. गॅस बंद करून पातेला आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे. छान अशी ही भाजी आता शिजलेली आहे. याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ आपल्याला टाकायचं आहे, ज्याच्यामुळे भाजीला चव छान येते आणि भाजी दाटसर होते. खूप जास्त बेसन पीठ नाही टाकायचं. बरोबर मोजून 2 चमचे बेसन पीठ मी टाकलेलं आहे, नाहीतर भाजीचं बेसन होऊ शकतं. आता एका तांब्याने आपण ही भाजी व्यवस्थित अशी रगडून घेऊयात. तुम्ही पळीचा वापरसुद्धा करू शकता. तर छान असे आता बेसनच्या गुठळ्या व्हायला नकोत आणि भाजीसुद्धा थोडी मॅश व्हायला हवी. या पद्धतीने आपल्याला याला रगडून घ्यायचं आहे. तर पहा, आता भाजी छान अशी रगडून झालेली आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे. तर साधारण 1.5 पळी तेल मी इथे गरम करत ठेवलेलं आहे. तेलाचा कमीत कमी वापर या भाजीमध्ये मी केलेला आहे. तुम्ही आवडीनुसार जास्तसुद्धा तेल याच्यामध्ये टाकू शकता. आता याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आपल्याला टाकायची आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे, म्हणजे खमंग फोडणी बसते आणि मोहरी कडू लागत नाही. आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊयात. जिरे छान फुलल्यानंतर 1 मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. तर मी याला खूप पेस्ट नाही केलेलं, थोडंसं जाडं मोठं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे. तर तुम्ही हवं तर पूर्ण पेस्टसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. आता अद्रक लसूण आपल्याला छान असा तळसून घ्यायचा आहे. याला हलकासा लालसर रंग आला की याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे किंवा मग तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. फोडणी करताना गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे. आता हे लाल तिखट आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मोठा गॅस ठेवला तर तिखट सर्व करपेल. जेव्हा आपण अद्रक लसूण तेलामध्ये टाकतो तेव्हाच गॅस बारीक करून घ्यायचा, म्हणजे छान असं अद्रक लसूणसुद्धा तळसलं जातं आणि चटणीसुद्धा करपत नाही. आता चटणी छान तळसून झाली की याच्यामध्ये आपण जो पालकाचा गरगटा केलेला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि छान असं बारीक गॅसवरती थोडंसं आपण याला मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर साधारण 1 तांब्याभर पाणी मी याच्यामध्ये टाकत आहे. आता छान असं याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मोठ्या गॅसवरती भाजीला उकळी आणून घ्यायची आहे. तर पहा, मस्त असा कलर आलेला आहे भाजीला. तर मी इथे आता पूर्ण 1 तांब्याभर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान अशी भाजी आता मिक्स केली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे. भाजीमध्ये व्यवस्थित असं मीठ आपण मिक्स करून घेऊयात.
गॅस मोठा आहे आणि आपण आता भाजीला उकळी आणून घेत आहोत. मिक्स करत राहूयात थोडंसं, म्हणजे छान अशी भाजी आपली सर्व मिक्स होते. तर पहा, आता मोठ्या गॅसवरती भाजीला उकळी आणून घेतलेली आहे. उकळी आली की लगेच गॅस बारीक करायचा आहे. म्हणजे काय होतं, भाजीवरची जी तरी असते ती जात नाही आणि चवीतसुद्धा फरक पडत नाही. भाजी खूप खळखळ उकळल्यानंतर ती चवीला चांगली लागत नाही. तर आता बारीक गॅसवरती 3 मिनिटे ही भाजी आपल्याला अशी शिजवून घ्यायची आहे. अर्धवट झाकण ठेवून, झाकणसुद्धा पूर्ण नाही ठेवायचं. झाकण पूर्ण ठेवल्यानंतर भाजीवरची तरी जाते. बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिटे भाजी शिजून घेतलेली आहे. अगोदरच शिजलेली असल्यामुळे तिला जास्त वेळ लागत नाही. तर पहा, मस्त अशी दाटसर ही भाजी झालेली आहे आणि कलरसुद्धा खूपच सुंदर आलेला आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय.